समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. नमस्कार मंडळी. ब्रह्मांड नायक या भक्तिमय चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत. संत श्री गजानन महाराज व भगवान विष्णू यांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओची आपण सुरुवात करूया. आज आपण श्रवण करणार आहे श्री गजानन विजय ग्रंथाचा अध्याय क्रमांक 3. श्री गणेशाय नमः. जय जय सच्चिदानंद श्रीहरी. कृपा करावी लवकरी, तुम्ही पदनाथाच्या वरी कधी न कठोर झालात. तू करुणेचा सागर, तू दीनजनांचे माहेर, तू भक्तासी साचार, कल्पतरू वा चिंतामणी. ऐसा तुझा अगाध महिमा, संत गाती राघवा रामा. दास गणुसी पुरुषोत्तमा, पाव वेळ करू नका. असो बंकटलाला घरी, राहते झाले साक्षात्कारी. दीन डोबळ्यांचे कैवारी श्री गजानन महाराज. लांब लांबूनी भक्त येती, समर्था ते वंदिती. मधु तेथे माशा जमती, न लगे करणे आमंत्रण. एकेरीने काय झाले ते आता सांगतो वहिले. महाराज होते बसलेले निजासनी आनंदात. ती प्रभातीची होती वेळा, प्राची प्रांत ताम्र झाला. पक्षी किलकिलाटाला करू लागले वृक्षावर. कुक्कुटाचे होती स्वन, मंद शीत वाहे पवन. वृद्ध करीती नामस्मरण, शय्येवरी बसून या. उदयाचली नारायण, येऊ पाहे हर्षे करून. तेने तम पलायन, करू लागला कंदरिसी. परमभाविक सुवासिनी, रत सडा सम्मार्जनी. वत्स धेनुस पाहुनी, तोडू लागली चराटे. ऐशा त्या रम्य वेळेस एक साधू शेगावास येता झाला दर्शनास श्री गजानन साधूंच्या. तो भिकार गोसावी, मान मान्यता त्याची राहावी. कोठून या सांगा भरवी श्रीमंतांच्या मंडळीत. भगवी चिंदी डोक्यास, जोडी वाम बगलेस, होती एक नेसण्यास फाटकीसी लंगोटी. मृगाजिनांचा गुंडाळा पाठीवरी होता भला. ऐसा गोसावी बैसला कोपऱ्यात एकीकडे. दर्शनासी भीड फार होऊ लागली साचार. अशा स्थितीत मिळणार सवळ कशी त्या गोसाव्यास. तो ठाईच बैसून करू लागला चिंतन. मने समर्थांचे चरण दृष्टी पडणे कठीण मला. समर्थांचा लौकिक भला मी काशीत ऐकला. आवडीने नवस केला भांग स्वामी अर्पिनाचा. तो मम हेतू मनात जिरून जाया पाहे येथ. या श्रीमान मंडळीत माझ्या नवसास कोण पुसे. गांजाचे नाव काढिता लोक मजला देतील लाथा. मी तो आलो फेडण्याकरिता नवस गांजाचा शेगावी. माझ्या नवसाची ती मात सांगू तरी कौनाप्रथ. येथे एकही न दिसत प्रेमी या शांभवीचा. जी वस्तू जे आवडे खरी तिचाच तो नवस करी. आणि मानी सर्वतोपरी हीच वस्तू उत्तम. ऐसे नाना विचार गोसावी करी साचार. झाला होता परम आतुर दर्शन घ्याया समर्थांचे. ते त्याचे मनोगत जाणते झाले समर्थ. बोलते झाले इतरांप्रत, आना काशीचा गोसावी. तो पहा त्या कोपऱ्याला आहे बिचारा दडून बसला. हे ऐकता आनंद झाला गोसाव्याला परमावधी. आणि बोलला मनात त्रिकालज्ञ हे खरेच संत. मी जे बोललो मनात ते सर्व यांनी जाणले. ज्ञानेश्वरीत षष्ठाध्यायी जी गोष्ट कथिली पाही ती स्वर्गलोकीच्या कथा त्याही समजतात योगीवरा. त्याचे आले प्रत्यंतर मला येथे साचार. धन्य धन्य हा साधूवर त्रिकालज्ञ महात्मा. न बोलता माझा नवस जाणतील हे पुण्यपुरुष. त्याचे प्रत्यंतर यावयास अवधी उरला थोड का. मंडळींनी गोसावीला पुढे आणून उभा केला. तो महाराज बदले तयाला काढ झोडीची पोटळी. जी 3 महिनेपर्यंत रक्षण केलीस झोडीत. त्या पोटळीचे आज येथ होऊ देगा पारणे. गोसावी पदी लागला, गैवर त्यासी दाटला. गडबडा लोडू लागला बालकापरी स्वामी पुढे. महाराज म्हणती गोसाव्यास, पुरे आता उठून बैस. पोटळीच्या बुटीस काळ बाहेर जोडीच्या. नवस केला ते वेळी नाही लाज वाटली. आणि आता काही लाविली चाळवाच वाढवी निरर्थक. गोसावी होता महाधूर्त. तो बोलला भीत भीत जोडून या दोन्ही हात ऐसे नम्र वाणीने. मी बुटी काढितो, नवस आपुला फेडितो. परी मागणी मागतो एक ते द्या दिन्याला. आठवण माझ्या बुटीची नित्य राहावी आपणासाची. हीच इच्छा मानसीची आहे ती पूर्ण करा. तुम्हा बुटीचे प्रयोजन नाही हे मी जाणतो पूर्ण. परी बालकाची आठवण राहाया
बुटी स्वीकारा. भक्त जी जी इच्छा करीत तिती न्याता पुरवीत. अंजनीचा वृत्तांत अनामनी आपुल्या. अंजनी होती वानरी, तिने प्रार्थिला त्रिपुरारी, की तुम्ही यावे माझ्या उदरी वानर होऊन शंकरा. ते हराणे मानिले महारुद्र पोटी आले. अंजनीचे पुरविले मनोरथ चंद्रमौळींनी. ते शंकरा कारण आड न आले वानरपण. तेवी माझ्या बुटीची आठवण राहाया ती ते स्वीकारा. त्यातून तुम्ही कर्पूर गौर साक्षात आम्हा शंकर. म्हणून बुटीचा अव्यर करू नको दयाळा. ज्ञानवल्ली शंकराने म्हटले आहे इज कारणे. ही इतरा अनिल उने परिभूषण तुम्हाला. महाराज किंचित घोटाळले, परी अखेर होय म्हणाले. मायेपूर्वी बालक लढे वेडे वाकुडे असले जरी. गोसाव्यांनी बुटी काढली हातावरी घेऊन धुतली. चिलमीत घालून पाजिली पुण्यपुरुष गजानना. ऐसा बुटीचा वृत्तांत कथिलासे कारणासहित तो आणून ध्यानात विचार करणे प्रत्येकी. काही दिवस राहून गेला गोसावी निघून, आपणा धन्य मानून रामेश्वरा कारणे. ऐसी गांजाची पडली प्रथा, ते ठाई तत्वता परिव्यसना दिनता नच आली समर्थाथे. पद्मपत्राची ये परी ते अलिप्त होते निर्धारी. नये कोणास त्याची सरी खरेच अति थोर ते. वेदरुच्या स्खलित उदत्त अनुदात्त स्वरांसहित कधी म्हणाव्या मुखी सत्य. कधी त्यांचे नाव नसे. वेदाक्षरे पडता श्रवणी साशंक व्हावे वैदिकांनी. याच एका अनुमानी गजानन होते ब्राह्मण. कधी गवया समान अन्य अन्य रागातून एकाच पदा ते गाऊन दाखवावे निजलिले. चंदन चावल पेल की पतिया, प्रेम भारी या पदाठाया ते आनंदात येऊन या वरच्यावरी म्हणावे. कधी गणगणाचे भजन, कधी धरावे नुसते मौन, कधी राहावे पडून शय्येवरी निचेषित, कधी वागावे पिशापरी, कधी भटकावे कांतारी, कधी शिरावे जाऊन घरी एखाद्याचे अवचित. असो त्या शेगावात जानोराव देशमुख विख्यात होता. त्याचा प्राणांत व्हावयाचा समय आला. व्याधी शरीरी बळावली, शक्ती पार निघून गेली. प्रयत्नांची कमाल केली वैद्यांनी ती आपुल्या. नाडी पाहून अखेर आपता कळविला समाचार. प्रसंग आहे कठीण फार, नसे आशा वाचण्याची आम्ही प्रयत्न केले अति. परी यश न आले टिळरती, यांना आता घोंगड्यावरती काढून ठेवा हेच बरे. ते ऐकता अवघे आप्त दुःख करीती अत्यंत. जाणवरावा आम्हा प्रत सोडून तू जाऊ नको. तुझ्या प्रित्यर्थ नवस केले नाना दैवता लागी भले. परीन कोणी पावले हाय हाय रे दुर्दैवा. वैद्यांनी टेकिले हात, प्रयत्न झाले कुंठित. आता अखेरच्या यत्नाप्रत करून पाहू एक वेळा. बंकटलालाची या घरी आहेत एक साक्षात्कारी. त्याच्या योगे शेगाव नगरी झाली प्रति पंढरपूर. साधूने आणिल्या मनात काय एक नाही होत. सच्चिदानंद बाबाप्रत ज्ञानेश्वरांनी उठविले. त्याचे प्राहुपत्यंतर जा कोणी जोडा कर, नका करू दे उगा उशीर. वेळ अंत समयाची. ते ऐकून एका आप्त आला बंकट सदनाप्रत. जानोरावाची हकीकत बंकटलाला कथन केली. जानोराव देशमुखाचा समय अंतकाळाचा आला आहे जवळीसाचा, म्हणून आलो तुम्हाकडे. महाराजांचे चरणतीर्थ द्या कृपा करुणी मजप्रत. ते तीर्थ नव्हे अमृत होईल वाटे जानोरावा. बंकटलाल म्हणे त्यावरी, ही गोष्ट न माझ्या करी. तुम्ही करावी अत्यादरी विनवणी आमच्या वडिलाला. जैसे त्याने सुचविले तैसे आपते तात्काळ केले. भवानी रामा विनविले द्याया तीर्थ समर्थांचे. भवानी राम सज्जन होता मनाचा दयाळू पूर्ण. दुसऱ्याचे दुःख ऐकून सज्जन तेच विव्वळ होती. प्याल्यामध्ये भरून पाणी समर्थांच्या लाविले चरणी, आणि केली विनवणी तीर्थो देतो जानोरावा. समर्थे तुकविली मान, तीर्थ पाजिले नेऊन जानोरावा कारण. घरघर कशाची बंद झाली, हात हलवू लागला, किंचित डोळा उघडिला. उतार पडू लागला तीर्थ प्रभावे देशमुखासे. तो पाहता प्रकार आनंदले नारी नर. सत्पुरुषाचा अधिकार आला कळून सर्वांसी. मग औषधी बंद केली, तीर्थी भिस्त ठेविली. ज्या योगे लाभती झाली आरोग्यता जानोरावा. 8 दिवसा माझारी जानोराव झाला पहिल्या परी. भवानी रामाची या घरी आला दर्शना समर्थांच्या. पहा संतांचे चरण तीर्थ साधनात झाले अमृत.
संतन ते साक्षात देव कलियुगीचे. येथे एक ऐसी शंका उत्थान पावे सहज देखा. श्री गजानना सारिका संत होता शेगावी, मग तो तेथे असताना गेले न पाहिजे कोणी जाणा. यमाजी पंथाची या सदना, परी हाच आहे कुतर्क. संत मृत्यू न टाळीती, निसर्गाप्रमाणे वागती, परी संकटाते वारीती आगंतुक असल्यास ते. सच्चिदानंद बाबासी ज्ञानेशे उठविले नेवाशाशी, परी ते अखेर आळंदीसी देह ठेविते झाले हो. याचे रहस्य युक्तिचे आहे, हे गडांतळ टाळीती पाहे. ते टाळणे काहीच नव्हे अशक्य संत पुरुषाला. मृत्यूचे 3 प्रकार आहेत जगी साचार, त्यांची नावे क्रमवार देतो तुम्हा कारणे. आध्यात्मिक, आदिभौतिक आणि तिसरा तो आदिदैविक. त्या तिघां माझी बलिष्ठ देख आध्यात्मिक मृत्यू असे. आदिभौतिकाची तयारी कुपथ्याने होते खरी. नाना प्रकारच्या शरीरी व्याधी निर्माण होतात. त्यांचा जोर झाल्यावर मृत्यू येतो अखेर. त्या मृत्यूचा परिहार करीतो येतो औषधीने. मात्र औषधी देणारा शास्त्रज्ञ असला पाहिजे पुरा. औषधीचा पसारा आहे अवगत जयासी. ऐसा वैद्य भेटल्यास आदिभौतिकाचा होय नाश. तैसे आदिदैविकास नवस सायास घालविते. हे गडांतर रूपाचे मृत्यू 2 प्रकारचे, भौतिक आणि दैविक साचे. हे आहे ख्यात जगी. मृत्यू जो का आध्यात्मिक तो कवनाच्याने न टळे देख. पहा अर्जुनाचा बालक कृष्णासमक्ष पडला रणी. तैसा जाणवरावाचा मृत्यू गडांतर स्वरूपाचा होता तो टाळीला साचा. समर्थ तीर्थ देऊन या. म्हणजे गडांतरा कारण निवारिती साधू चरण. तेच आले घडोन शेगावा माझारी. काही मृत्यू नवसांनी टाळीता येते या जनी. परी तो नवस श्रद्धेने केला पाहिजे विबुध हो. श्रद्धा पूर्ण असल्यावरी तीच मृत्यू टाळी खरी. श्रद्धाच अवघ्या माझारी सर्व बाजूंनी श्रेष्ठ असे. चरण तीर्थ साधूंचे तेही टाळी मृत्यू साचे. वरील 2 प्रकारचे परी तो साधू पाहिजे. साधू असल्या वेशधारी ऐसी न होय गोष्ट खरी. माती न होय कस्तुरी हे ध्यानी असू द्या. षडविकार धुतल्याविना अंगी साधुत्व येईना. आणि साधूविन होईना अघटित कृत्य केव्हाही. म्हणून बहुरूप्या कारण जपणे आहे अवश्य जाण. उगीच पाहून पिवळेपण सोने पितळेस मानू नका. गजानन नव्हते वेशधारी, ते पूर्ण साक्षात्कारी. म्हणून तीर्थाने झाली बरी व्याधी जानरावाची. देशमुख बरा झाल्यावर भंडारा घातिला थोर. साधू प्रित्यर्थ साचार बंकटलालाची या घरी. तीर्थे देशमुख बरा झाला, परी स्वामीशी पेच पडला. त्यांनी मनासी विचार केला तो ऐका येणे रीती. कडकपणा धरल्याविना ही उपाधी टळेना. स्वार्थ साधू प्रापंचिकांना साधुत्वाची चाळ नसे. त्या दिवसापासून आणू लागले अवसान स्वामी महाराज दयाघन. वरपांगी कडक झाले. हा त्यांचा कडकपणा असह्य झाला इतरांना. परी त्यांच्या भक्तांना काही न त्याचे वाटले. जेवी नरसिंह अवतार इतरांशी वाटला क्रूर. परी कयाधूचा कुमार मुळीन त्या भ्याला त्या रूपा. वाघी नितरा भयंकर. परी तिचे जे का असेल पोर ते तिच्याच अंगावर निर्भयपणे क्रीडा करी. असो, आता गोष्ट दुसरी सांगतो ती तुम्हा खरी. कस्तुरीच्या शेजारी बसल्या माती मोल पावे. चंदनाचा शेजार असता थोडा बहुत हिवर वासित होतो साचार. हा न्याय निसर्गाचा. वासित हिवर झालेला चंदन मांडील आपणाला, तरी त्याच्या फजितीला पारावर न राही पुढे. जेथे ऊस निपजतो तेथेच निवडुंग उगवतो. जेथे मोगरा वाढतो तेथेच येतो पिंगुळ. जेथे साधू सज्जन तेथेच मैद निर्माण. हिरे गारा एकवटून खाणी माझी राहती. स्थान एक म्हणून किंमत नाही समान. तेज हिऱ्याचे हिऱ्या लागून भुशवीन गारेला. गार ती गारच राही पायाखाली तुडवली जाई. ऐशी स्थिती कधी न येई अमोलिक हिऱ्याला. श्री गजाननाचे सानिध्य ऐसाच होता एक मैद. संत सेवा हाच मद अंगी ज्याच्या भरला असे. तो सेवा करी वरी वरी.
भाव निराळा अंतरी मिठाई पेढे सावरी समर्थांच्या नावावर. भक्तगणास ऐसे म्हणे, मी समर्थ कृपेचे पोसणे, प्रत्येक काम माझे विने होत नाही ये ठाया. मी कल्याण समर्थांचा अत्यंत आहे आवडीचा, कधी न खाली जावयाचा शब्द माझा त्यांच्या पुढे. चिलीम त्यांची मीच भरी, खाण्यापिण्याची तयारी निजांगे मीच करी, अत्यंत मी आवडीचा. ऐसा लोकास सांगत असे, आपला सौरात करीत असे. त्या अधमाचे नाव असे माळी विठोबा घाटोळ. महाराज स्वयमेव शंकर हा बनला नंदिकेश्वर. हमेशा करी गुरु गुरु आल्या गेल्या भक्तांवरी. ते अंतर्ज्ञानांनी जाणिले सर्व समर्थांनी कौतुक केले एके दिनी. ते ऐका विबुध हो. परस्त काही मंडळी शेगावी दर्शना आली, तो मूर्ती होती निजलेली समर्थांची शय्येवर. ही या कुणाचा होईना जागे करण्याचा समर्थांना. मंडळीच होती जाणा त्वरा पुढे जाण्याची. ते कुजबुज करू लागले. विठोबाला विनवते झाले, विठोबा आम्हा पाहिजे गेले येथून आताच परगावा. काम निकडीचे आहे फार, कैसा करावा विचार. महाराज तो शय्येवर असती निद्रिस्त जाहले. त्यांचे दर्शन घेतले विना आमचा पाय निघेना. हे अवघड काम होईना तुझ्या वाचून ये ठाई. तू समर्थांच्या शिष्यात मुख्य धोरणी महाधूर्त. तुला आम्ही जोडितो हात एवढे काम करावे. ऐशा त्या स्तुतींनी विठोबा फुगून गेला मनी. त्याने जाऊन तत्क्षणी महाराजांशी उठविले. मंडळीचे काम झाले, परी संकट ओढवले घाटोळ विठोबावरी भले. कर्म जैसे तैसे फल. समर्थांच्या हाती काठी एक होती भली मोठी. तीच त्यांनी घातली पाठी त्या विठोबा माळ्याच्या. म्हणती बेटा माजून गेला, आपुली स्थिती विसरला, या लुच्च्याने आरंभिला उघड उघड व्यापार की. मला लावितो उपाधी, घंटे आणून बांधितो मठी. गुमारे घाली कधी कधी ऐसा अति नीच हा. त्या गुमाऱ्याचे बक्षीस घे मी देतो तुला खास. तुझवरी केल्या कृपेस होईन प्रभूचा अपराधी. सोमला साखर मानू नये, विषाजवळ करू नये, तस्कराशी लेखू नये निज कंठीचा ताईत. ऐशा रीती ठोकला छड्याखाली घाटोळाला. विठोबा तो पळाला पुन्हा न आला मागुती. खरे जे का असती संत ते ते ऐसेच करीतात. ढोंगी मात्र जातात अशाची या करांमध्ये. म्हणजे अधिकारा वाचून ढोंगी बैसती होऊन संत नादी लावल्या जण ऐसे प्रकार कितीतरी. मतलबी त्यांना साथ देती उदो उदो त्यांचा करीती. भलभलते सांगताती साक्षात्कार ढोंग्यांचे. तेने दोघांचे काम होई, अपार पैसा मिळवला जाई. परी ही प्रथा बरी नाही, समाज जाईल रसातळा. खरे जे का असती संत ईश्वराचे निस्सीम भक्त, त्यांना न मुळी आवडत सानिध्य त्या षडांचे. पतिव्रतेसी शेजार कसबनीचा का पटणार, सोन्याप्रती अलंकार काय शोभती कथलाचे. संत शटा ते राखीती परीन त्याला महत्व देती, की जगातील एक व्यक्ती कृतकर्म भोगण्या आली असे. ऐसे मानसी समजून त्या विषयी धरती मौन. जेवी निवडुंगा लागून स्थान भूमी देते हो. मोगरा निवडुंग आणि शेर ही जमिनीची लेकर. परी किमतीचा प्रकार निरनिराळा तो तिघांचा. मोगऱ्याचे संरक्षण करीती निवडुंगाचे दहन. चिलटांसाठी बांधून शेर ठेवीती दारावरी. तेवी संत भूमीवरी रक्षण अवघ्यांचे करीती जरी. किमती माझी ठेवीती परी गुणांप्रमाणे भेद पहा. नशीब विठोबा घाटोळाचे अति खळतर होते साचे. पाय लागून साधूचे दैवे दूर झाले की. जरी तो ना ढोंग करिता तरी योग्यतेप्रती चढता. संतांची ती योग्यता त्याने मुडीना जाणिली. कल्पवृक्षाच्या तळवटी बसून इच्छिली गारगुटी. वा मागितली करवंटी कामधेनू पासून. ऐसे न कोणी करावे संतापासी राहून बरवे. तेथे विचारा ठेवावे अहर्निशी जागृत. हा दासगणू विरचित श्री गजानन विजय ग्रंथ. तारक हो भवाब्दीत अवघ्या भाविकांकारणे. शुभम भवतु श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य तृतीय अध्याय समाप्त. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. गणगण गणात बोते. कृपया आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास
या भक्तिमय व पवित्र पारायणास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा व कमेंटमध्ये गणगण गणात बोते लिहायला विसरू नका. गण गण गणात बोते.